क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी, जोरदार आवाजाचा हादरा, भूकंप की विमान दुर्घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। बघा सविस्तर नेमका काय आहे प्रकार। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात गुरुवारी दुपारी जोरदार आवाजाचा हादरा बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। दिंडोरीसह 25 किलोमीटर परिसरात हा प्रचंड आवाज ऐकू आला। आवाजाच्या तीव्रतेमुळे काही घरांच्या काचा फुटल्या तर काही घरांना धक्काही बसल्याची माहिती समोर आली आहे। सुरुवातीला नागरिकांमध्ये हा भूकंपाचा धक्का किंवा विमान दुर्घटनेचा आवाज असावा अशी चर्चा रंगली होती। मात्र तपासाअंती पोलिसांनी स्पष्ट केले की हा आवाज नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL या सुखोई लढाऊ विमानांच्या सरावादरम्यान झालेल्या सॉनिक बूममुळे निर्माण झाला। HALच्या सुखोई विमानाने जमिनीच्या अतिशय जवळून उच्च वेगाने उड्डाण केले। ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करताना विमानाच्या हालचालीमुळे वातावरणात प्रचंड दाबलहरी निर्माण होतात आणि त्यातून सॉनिक बूम सारखा आवाज होतो। यामुळेच परिसरातील घरांच्या काचा फुटल्या आणि नागरिकांना हादराही बसला। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की या घटनेविषयी HALच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून संपूर्ण माहिती घेतली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। दिंडोरी परिसरात कुठलीही दुर्घटना घडलेली नाही। विमानाच्या सरावादरम्यान झालेल्या आवाजामुळेच हा प्रकार घडलाय। सध्या या घटनेविषयी अधिक तपास सुरू असून प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, दिंडोरी। झालेल्या घटनेसंदर्भात HALच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे। संपूर्ण माहिती घेतलेली होती। त्यांच्याकडच्या शेड्यूल फ्लाईट होत्या त्याबाबतची सुद्धा माहिती मिळाली। त्या येणारे जे हेलिकॉप्टर्स होते याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आणि सगळ्या गोष्टी सुखरूप आहेत अशी त्यांच्याकडून खात्री झालेली आहे। हा जो विषय आहे तो सुखोई विमानाच्या संदर्भात एक सोनिक बूम झाल्यामुळे हा आवाज येऊ शकतो। याचा अर्थ असा आहे की ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने ज्यावेळेस सुखोई प्रवास करतं त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज हा होतो। त्या आवाजामुळे वातावरणामध्ये त्या एरियामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता असते। तसाच प्रकार हा दिंडोरीमध्ये सुद्धा आहे। अशा स्वरूपाची माहिती HALच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे इतर बाबतीमध्ये काही भीतीचं वातावरण नाही आहे किंवा घाबरायची आवश्यकता नाही आहे। कुठलीही घटना ही दिंडोरीच्या हद्दीमध्ये अशा प्रकारची कुठलीही झालेली नाही। तर काही ठिकाणी काचाही फुटल्या आहे, इमारतीच्या काचा फुटल्या आहे किंवा बस स्थानकावर असलेल्या बसला देखील काही प्रवाशांना काय तो जाणवला। बरोबर, ते जवळून गेल्यामुळे साधारणतः आवाज खूप मोठा झालेला होता। परंतु इतर काही डिटेल्स आहेत त्याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत। परंतु अशा प्रकारची कुठली अनुचित घटना ही त्या ठिकाणी घडलेली नाही हे मात्र निश्चित। ओके। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।